वहिनीचा शालू नेसणार. नेसायचं आहे तर जीवाची हौस तर करून घेतो की. झाले मला शालू नेशिवला. दिवस मावळा आल्याला पदूर घेतला आणि पाया पडताना म्हटला नमस्कार करते. जीप चावली आयला म्हटला साडीची आम ताकद आहे. भाषेत सुद्धा बदल झाला. हातात डिचकी घेतली ना अप्सर आलीच्या धर्तीवर ठुमकत चालायला लागलं. मध्येच थांबले मागवळून म्हटलं काकू मुशीला रेडकाय सवय नाही नव्हतं. मला का तोंड घालायला नाही म्हणले हो पुढं. ही जन्मात पहिल्यांदा साडी नेसलं होतं. म्हशीच्या कासात हात घालायला गेलं. म्हशीनं आशीर्वाद बॅकेट दिली उचलून शेतात. सदाच्या आईने माकड उडी मारली आणि घरात जाऊन कडी गाठली की उठाय गेलं दुसरी बॅकेट दुसऱ्याला पडला. दिवस मावळ्याला बाहेर आलं. हातातून साडीचं शेण काढायला लागलं. हौदा वाकून तेवढ्यात सदा आला. सदान बघितलं तर घरादार बंद. ही याच्या बायकोचा शालू नेसले. पाठ मोर बाय वाकून हातातून साडीचं शेण काढतोय. आईला म्हणला नाग्याने जोरात काम केलं. आई गावाला गेली. आता म्हणला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली. ही जी जरा गंमतच करूया म्हणून दबक्या पावलानं आलं. वाकलेल्या नाग्याच्या पाठीवर हात टाकला. नाग्याला वाटलं मळच सुटली आणि हौदाच्या पलीकडे उडी मारून पळत. सदा म्हणला आईला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली. तिने खुड्यात पळायला लागल्या म्हणून सदा त्याच्या मागे लागल. नागा गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होत. आईला म्हणला जातीला लोटला तर ते घालायचा का नाही. वारातून उंडारणाऱ्या वासराचा कसरा धरावा तसा पळणाऱ्या नाग्याचा पदूर धरला. नाग्या घरा फिरलं आणि साडी तिथंच टाकून पळाली. सदाच्या देण्यात सुद्धा नव्हतं. साडीच्या आत नाग्या असं आणि नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं. आपल्या चौकात वस्त्रहार नव्हते. सदानं ओळखलं काय झालं.